नमस्कार. आपल्या सर्वांना लोकशाही दिनाच्या हार्दिक सदिच्छा. लोकशाही म्हटल्यावरती साधं सोपं आपण ऐकलेलं आहे की लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी चालवलेलं लोकांचं राज्य. राज्य म्हणजे काय? तर या राज्यात निर्णय घ्यायचे असतात. कसले निर्णय घ्यायचे? तर या राज्याचे जे संसाधन आहेत ते कसे वापरले जातात, कुणासाठी वापरले जातात, आणि ते निर्णय घेण्याची एक पद्धत म्हणजे लोकशाही. त्यासाठी आपण कायदेमंडळ निर्माण केलं, ज्याच्यामध्ये आपण आमदार, खासदार, नगरसेवक निवडून पाठवतो. आपण IAS सारखं प्रशासन निर्माण केलं की जे त्याची पूर्तता करतं. आणि समजा उद्या आपल्यावर काय अन्याय झाला किंवा आपल्यात काही भांडणं झाली तर ती सोडवण्यासाठी, म्हणजे सरकारांमध्ये आणि आपल्यामध्ये, सरकारांमध्ये जी काही भांडणं असतील ती सगळी सोडवण्यामध्ये न्यायपालिका काम करते, आणि म्हणजे कोर्ट. मग ही सगळी यंत्रणा आपण उभी केली लोकशाहीसाठी. पण हे जे निर्णय होत आहेत, आपलं लक्ष आहे का त्याच्यामध्ये? आपण बघितलंय का की आपण फक्त आपली भूमिका नागरिक म्हणून काय आहे, तर नागरिक म्हणून आपल्याला ह्या सगळ्यांवरती लक्ष ठेवायचं, आणि लक्ष ठेवून जिथे ते चुकतील तेव्हा त्यांना तिथे जाब विचारायचं. जर मोठी चूक असेल तर त्याला आपल्याला दुरुस्त करायला भाग पाडायचं. आणि हे करणं म्हणजे आपण या लोकशाहीमध्ये नागरिकांचं कर्तव्य निभावणं आहे. आपण करतोय का आपलं कर्तव्य? आणि जर का तुम्ही करत असाल तर तुम्ही खरंच या लोकशाहीचे खरे पाईक आहात. पण बरेच लोक हे लोकशाहीला केवळ दूषणं देत, ह्या लोकशाहीत काहीच होत नाही, कसंच होत नाही, होणार नाही जोपर्यंत तुम्ही एक नागरिक बनत नाही. आणि इथल्या, कारण आपण जाऊन ही लोकशाही चालवू शकत नाही. आपल्या रोलला आपल्या कुटुंबाचा, आपल्या जीवनाचा रोजचा गाडा चालवायचा आहे, म्हणून आपण प्रतिनिधी निवडून पाठवलेले आहेत. पण त्या प्रतिनिधींवरती नजर ठेवणं ही आपली भूमिका. त्यांनी केलेल्या चुका दुरुस्त करायला भाग पाडणं, ह्यासाठी आपल्या भारतीय संविधानाने आपल्याला अधिकार दिलेले आहेत की जर ते चुकले तर त्याच्या विरोधात आपण आंदोलन करू शकतो, त्याचा निषेध करू शकतो. हे अशा लोकशाही पद्धतीने आपण दाखवू शकतो की हे चुकले आणि ते दुरुस्त केलं पाहिजे. जर जंगलं तोडली जात असतील तर ती थांबली पाहिजे. जर पाणी मिळत नसेल तर ते सगळ्या माणसांपर्यंत पोहोचलं पाहिजे. कुणी प्रदूषण करत असेल तर ते थांबलं पाहिजे. यासाठी अनेक लोकांनी अनेक प्रयत्न सुरू केलेले, आणि ते सगळे या लोकशाहीला मजबूत करतायत. तुम्ही त्याच्यात आहात हा विचार करा. की तुम्ही ते म्हणताय की हे सगळे आंदोलनं करणारे लोक असं म्हणणाऱ्यात आहात. जर तुम्ही तिकडे आहात तर मी आत्ताच सांगतो तुम्हाला, तुम्ही चुकीच्या मार्गाने आहात. या लोकशाहीने आपल्याला बरंच काही दिलेलं आहे. आपल्याला ज्यांनी धर्मात, जातीत, पंथात, असं भाषा, प्रांतात विभागलं होतं, या लोकशाहीने आपल्याला एक केलेलं आहे आणि आपल्या सगळ्यांना समान अधिकार दिलेला आहे. केवळ मतदानाचा नाही, आपला विचार ठेवण्याचा, अभिव्यक्त होण्याचा. म्हणून ही लोकशाही फार महत्वाची आहे. कुणाच्या दराऱ्याखाली कशाला जगायचं? प्रत्येकाने, प्रत्येक माणसाने स्वतःच्या जेवढ्या काही कल्पना असतील, जेवढे काही त्यांच्याकडे कौशल्य असेल, ते सगळं वापरलं पाहिजे. त्या सगळ्या त्याला अभिव्यक्त केलं पाहिजे, सांगितलं पाहिजे, विचार सांगितले पाहिजे. हे लोकशाही देते. सर्वांना समान दर्जा लोकशाही देते. माणूस म्हणून किंमत लोकशाही देते. मग या लोकशाहीला वाचवणं हे तुमचं, आमचं, आपल्या सगळ्या भारतीय नागरिकांचं कर्तव्य बनतंय. चला, या लोकशाही दिनाला आपण प्रण करूया की आपण अगदी डोळसपणे, सजगपणे या लोकशाहीमध्ये लोकशाहीला समृद्ध करण्यासाठी आपण सोबत येऊया. आणि जे कोणी निर्णय करते आहेत त्या सगळ्या निर्णयकर्त्यांवरती आपली नजर ठेवू, आणि जिथे ते चुकतील तिथे म्हणू की ही चूक आहे, हे थांबलं पाहिजे. तुम्ही ही सगळी तयारी करा आणि ह्या मार्गावर या, एवढंच सांगतो आणि इथे थांबतो. पुन्हा एकदा लोकशाही दिनाच्या हार्दिक सदिच्छा.